आधी स्क्रीनवरती मी ज्याबद्दल बोलतेय तो व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये डीवायएसपी असलेले कुलकर्णी एका आंदोलकाच्या कमरेमध्ये लाथ घालतायत। नेमकं कारण काय आहे, काय घडलेलं आहे आणि सोशल मीडियावरती या घटनेबद्दल किती संताप व्यक्त होतोय सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्ताने जालना जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होतं। त्याच वेळी जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाचं उपोषण सुरू होतं आणि उपोषण करणाऱ्या या कुटुंबियांनी मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अत्यंत नाराज असलेल्या या कुटुंबाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, डिझेल अंगावरती ओतून घेतलं आणि त्याच वेळी त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। वर हे सगळं सुरू होतं आणि अचानक डीवायएसपी असलेले अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अत्यंत फिल्मी स्टाईलने त्यातल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या एका आंदोलकाच्या कमरेमध्ये लाथ घातली। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि अत्यंत काय म्हणू शकतो निगेटिव्ह अशा कमेंट्स यायला लागल्या, नाराजी लोक व्यक्त करायला लागली। लाथ मारतानाच्या व्हिडिओवरती आता पोलिसांकडून सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आले। पोलिसांचं असं म्हणणं आहे की ही व्यक्ती आत्मदहन करण्यासाठी गेलेली होती आणि स्वतःच्या अंगावरती त्यांनी ते पेट्रोल रॉकेल जे काही होतं ते ओतून घेतलं होतं। पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरती सुद्धा रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बळाचा वापर केला असं स्पष्टीकरण जे आहे ते उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेलं आहे। पण यातनं काही मुद्दे जे आहेत ते पुन्हा पुन्हा बोलायला हवेत। जर त्या व्यक्तीला पोलीस घेऊन जात होते, जर त्याला ताब्यात घेतलेलं होतं, आजूबाजूला 4 पोलीस दिसतायत, तर मग अशी गरज होती का लाथ मारण्याची? त्या व्यक्तीला व्यवस्थित होल्ड केलेला आहे, पकडलेला आहे, त्याचा ताबा घेतलेला आहे एक प्रकारे, आणि तरीही पाठीमागून येऊन अशा पद्धतीची लाथ घालणं, याच्यामधनं काय नेमकं साध्य करायचं होतं? व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघितला जातोय, आज अनेक ठिकाणी शेअर केला जातोय आणि म्हणूनच खरं तर यावरती मी बोलतेय। तुम्हाला नेमकं काय वाटतं? ही कृती योग्य होती? ही कृती मुख्य म्हणजे गरजेची होती का? आणि अशा पद्धतीने आंदोलकावरती हात उगारणं गरजेचं होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।